नागिण हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात एक भीती येते, नाही का? या नावाभोवती खूप गैरसमज आहेत. तर आज आपण याच आजाराबद्दल बोलणार आहोत आणि बघूया यातलं सत्य काय आणि गैरसमज काय. हे वाक्य तर आपल्यापैकी अनेकांनी लहानपणापासून ऐकलं असेल, नाही का? नागिणचं तोंड आणि शेपूट जुळलं की माणूस मरतो. ही एक अशी भीती आहे जी आपल्या समाजात अगदी खोलवर रुजलेली आहे. पण खरंच असं काही असतं का? ह्या बोलण्यात किती तथ्य आहे की हा फक्त एक पिढ्यानपिढ्या चालत आलेला गैरसमज आहे? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि ऐकायला जरी हा एक साधा गैरसमज वाटत असला तरी तो खूप धोकादायक ठरू शकतो. कारण या भीतीपायीच अनेक लोक योग्य वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत आणि त्यामुळे त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतो. आता बघा, इथे अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे तो आपला गैरसमज की पुरळ शरीराभोवती फिरला की मृत्यू होतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वच्छ वैज्ञानिक सत्य की या दाव्याला कसलाही वैज्ञानिक आधार नाही. हे पूर्णपणे खोटं आहे. बरं, मग जर तो गैरसमज खोटा आहे तर खरं काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोनातून नागिण म्हणजे नक्की काय असतं? तर बघा, मेडिकल सायन्समध्ये नागिणला हर्पीज जोस्टर असं म्हणतात. हा एक आजार आहे जो वेरिसेला जोस्टर नावाच्या एका व्हायरसमुळे होतो, आणि यामध्ये त्वचेवर खूप वेदना देणारे पुरळ किंवा फोड येतात. आणि गंमत म्हणजे हा तोच व्हायरस आहे ज्यामुळे आपल्याला लहानपणी कांजण्या होतात. हो, चिकन पॉक्स. कांजण्या बऱ्या होतात, पण हा व्हायरस शरीरातून पूर्णपणे जात नाही. तो आपल्या नसांमध्ये म्हणजे मज्जातंतूंमध्ये शांतपणे सुप्त अवस्थेत पडून राहतो. मग प्रश्न येतो की हा शांत बसलेला व्हायरस अचानक जागा का होतो? तर याला काही गोष्टी कारणीभूत ठरतात. जसं की वय वाढणं, शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होणं, खूप जास्त स्ट्रेस किंवा ताणतणाव असणं, किंवा कॅन्सरसारखे आजार आणि स्टेरॉइडचे उपचार. अशा परिस्थितीत या व्हायरसला पुन्हा हल्ला करण्याची संधी मिळते. ठीक आहे, मग हा आजार होतो कसा, त्याची लक्षणं काय असतात आणि त्यातले खरे धोके कोणते आहेत ते आता पाहूया. याची सुरुवात सहसा त्वचेच्या एखाद्या भागात दुखण्याने, जळजळण्याने किंवा मुंग्या आल्यासारखं वाढण्याने होते. मग काही दिवसांनी त्याच जागी पाण्याने भरलेले छोटे छोटे फोड यायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुरळ शरीराच्या फक्त एकाच बाजूला, एका विशिष्ट नसेच्या मार्गावर एका पट्टीसारखं दिसतं, ज्याला मेडिकल भाषेत डर्मॅटोम म्हणतात. आणि हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. हे जे पुरण आहे ते शरीराची मध्यरेषा कधीही ओलांडत नाही. ते फक्त एकाच बाजूला राहतं. आता विचार करा, ही एकच गोष्ट नागिण शरीराभोवती फिरते ह्या गैरसमजाला पूर्णपणे चुकीचं ठरवते, नाही का? तर मग खरा धोका काय आहे? जर नागिण फिरण्याचा धोका नाहीये तर धोका आहे तो तिच्या जागेवरून. समजा नागिण डोळ्याजवळ झाली तर दृष्टी जाण्याचा धोका असतो. कानाजवळ झाली तर चेहऱ्याच्या एका बाजूला पॅरालिसिस होऊ शकतो, ज्याला रॅम्से हंट सिंड्रोम असं म्हणतात. आणि सगळ्यात कॉमन आणि त्रासदायक धोका म्हणजे पोस्ट हर्पेटिक न्यूरॉल्जिया. म्हणजे पुरळ बरं झालं तरी त्या नसांमध्ये वेदना मात्र कित्येक महिने किंवा वर्षांसुद्धा राहू शकतात. पण घाबरण्याचं कारण नाही. चांगली बातमी ही आहे की यावर अगदी प्रभावी उपचार आहेत आणि ते टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायसुद्धा उपलब्ध आहेत. फक्त हा एक आकडा लक्षात ठेवा, 72. नागिणची लक्षणं दिसायला लागल्यापासून पहिले 72 तास हे खूप महत्त्वाचे आहेत. याच वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जितक्या लवकर उपचार सुरू होतील तितक्या लवकर बरं वाटायला लागतं, आणि जे आपण गंभीर धोके बघितले जसं की पोस्ट हर्पेटिक न्यूरॉल्जिया ते टाळण्याची शक्यता खूप वाढते. तर या सगळ्यातून आपण काय लक्षात ठेवायचं? सगळ्यात पहिलं, लक्षणं दिसल्या वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार सुरू करा. दुसरं, यावर लस उपलब्ध आहे जी खूप चांगला प्रतिबंधात्मक उपाय आहे. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला होणारी वेदना किंवा जळजळ याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. बघा, श्रद्धा ठेवणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात काहीच वावगं नाही. पण नागिणसारख्या आजारामध्ये योग्य वैद्यकीय उपचार घेणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. कारण वेळेवर घेतलेल्या औषधांमुळे त्रास आणि धोका दोन्ही कमी होतात. म्हणून जाता जाता एक विचार मनात येतो, आपली श्रद्धा आणि विज्ञान हे दोन्ही एकमेकांचे शत्रू न बनता आपल्या चांगल्या आरोग्यासाठी एकत्र काम करू शकत नाहीत का?